नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. श्री पितृदेवताय नमः. 21 सप्टेंबर 2025 रोजी सर्वपित्री अमावस्या आहे. पितृपक्षातील ही सर्वात महत्त्वाची तिथी मानली जाते आणि याच दिवशी सूर्यग्रहण देखील आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका असतील की हे सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे का, वेदांचे नियम पाळायचे आहेत का, आणि मग सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपले जर पित्र राहिले असतील तर श्राद्ध भोजन कसं करायचं, श्राद्ध कर्म कशी करायची, गरोदर स्त्रिया, वृद्ध, आजारी माणसं यांनी ग्रहणाच्या काळात काय काळजी घ्यायची, कुठली सेवा करायची, तसेच सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांच्या शांतीसाठी कुठले उपाय करायचे, अशी सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, प्रथम आपण सूर्यग्रहणाविषयी माहिती बघूया. ग्रहणाची वेळ बघूया. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण सुरू होणार आहे 21 सप्टेंबर रोजी रात्री 10:59 आणि त्याची समाप्ती होईल उत्तर रात्री 3:23. आता साधारणतः 4 तास 24 मिनिटाचा हा कालावधी आहे. आता पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे. भारतामध्ये हे ग्रहण दिसणार आहे का? भारतामध्ये हे ग्रहण दिसणार नाही. आणि मग ते ग्रहण कुठे दिसणार आहे? तर हे ग्रहण दिसणार आहे आफ्रिका खंड, प्रशांत महासागर, हिंदी महासागर, अंटार्क्टिका महासागर, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, फिजी इत्यादी देशामध्ये. तर मग भारतामध्ये ग्रहणाचे जे वेदाचे नियम असतात ते पाळायचे आहेत का? भारतामध्ये जे ग्रहण दिसणारच नाही त्यामुळे वेदाचे कुठलेही नियम पाळायची गरज नाही. ग्रहण म्हटलं की गर्भवती महिला ज्या असतात त्यांच्या मनामध्ये पहिली शंका असते, भीती असते की मनातून ती पहिली काढून टाका. बऱ्याच वेळा अफवा पसरवल्या जातात, तर या अफवा ऐकून आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येतात. गर्भवती महिलांनी या दिवशी जरी आपल्याकडे ग्रहण नसलं तरी आपल्या मनामध्ये सकारात्मकता वाढवण्यासाठी, मानसिक शांतीसाठी काही सेवा आवश्यक करा. सूर्याचा जो मंत्र आहे ओम ह्रीम सूर्याय नमः या मंत्राचा पठण करा 108 वेळा. तसेच श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र किंवा आपल्या इष्ट देवतेचा जो मंत्र असेल, दोनच मंत्राचा फक्त आपण ग्रहण काळात किंवा दिवसभरात कधीही पठण करावं आणि ग्रहणाविषयीच्या शंका, भीती मनामध्ये ठेवू नये. तसेच या दिवशी सर्वपित्री अमावस्या आहे. नेहमीप्रमाणे जर आपल्या पितरांची तिथी सर्वपित्री अमावस्याला आपल्या घरी पित्र असेल, श्राद्ध असेल तर नेहमीप्रमाणे श्राद्धविधी करावेत. तर आपण करू शकतो. पितृ पंधरवड्यामध्ये ही सर्वात महत्त्वाची तिथी मानली जाते. जर या पितृ पंधरवड्यामध्ये मासिक अडचणीमुळे, सुतकामुळे किंवा कुठल्याही कारणामुळे पित्र करायचे राहून गेले असेल, श्राद्धविधी करायचे राहून गेले असतील तर सर्वपित्री अमावस्याला श्राद्ध करावं. भरणी श्राद्ध असेल, अविधवा नवमीचं श्राद्ध राहून गेलं असेल, सर्वपित्री अमावस्याला करावं. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी हे करावं. आता बघूया पितरांच्या शांतीसाठी काय उपाय केले जातात ज्यामुळे पितृदोष नाहीसा होतो. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये मुलांचे विवाह जमत नाहीत किंवा विवाह जमून मोडतात. घरामध्ये नेहमीच पैशाची चणचण असते, घरामध्ये वाद असतात, भांडणे असतात, शांतता नसते, मुलांचं शिक्षणामध्ये लक्ष नसतं, मुलं त्रास देतात. अशा अडचणी म्हणजे सर्व पितृदोषाची लक्षणे असतात. पितृदोष नाहीसा होण्यासाठी, कमी होण्यासाठी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी मी आपल्याला काही उपाय सांगणार आहे. आवश्यक ते उपाय करावेत. बघा, पहिला उपाय, सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपण श्राद्ध भोजन श्रद्धेने द्या. अन्नदान जास्तीत जास्त करा आणि त्यानंतर या दिवशी तर्पण हा विधी आपल्या घरात आवश्यक करावा. आपल्या जवळपास ब्राह्मण असतील त्यांना घरी बोलावून तर्पण विधी करावा. नाही शक्य झालं तर तुम्ही स्वतः घरी करा, पण आपल्या पितरांच्या नावाने तर्पण विधी आवश्यक करावा. ज्यामुळे आपल्या पितरांना श्राद्ध भोजनासोबतच त्यांना आपण हे पाणी दिल्यानंतर, त्यांच्या नावे उदक सोडल्यानंतर, हा विधी केल्यानंतर पित्र हे शांत होतात आणि आपले पित्र आशीर्वाद देतात. तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाला तीळ मिश्रित काळे तीळ पाण्यामध्ये टाकायचे आणि हे पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. पिंपळ हे पितरांचं निवासस्थान मानलं जातं, म्हणून पिंपळाच्या झाडाला साधारणतः दुपारी 12 वाजायच्या आतमध्ये काळे तीळ मिश्रित पाणी व्हावं, म्हणजेच अर्पण करावं. आपल्या पितरांचं स्मरण करून हा विधी करावा. तसेच तिळाच्या तेलाचा दिवा देखील पिंपळाच्या झाडाखाली दक्षिणेकडे तोंड करून लावावा. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पंचावली म्हणजे 5 घास आपण अर्पण करावेत. पहिला घास म्हणजे जे श्राद्धाचं भोजन असतं त्याच्यातीलच हे घास असावेत. पहिला घास गायीसाठी, त्यानंतर कुत्र्याला 1 घास द्यावा, कावळ्याला 1 घास द्यावा, मुंग्यांना 1 घास द्यावा. तसेच मुंग्यांना साखर देखील द्यावी. त्यासोबत एखादा गरीब भिकारी असेल तर त्याला देखील श्राद्ध भोजन द्यावं, म्हणजेच अन्नदान करावं. हे केल्यानंतर नक्कीच पितर हे शांत होतात आणि त्यांच्या आत्मेला देखील शांती मिळते. तसेच या दिवशी सूर्यग्रहण आहे, म्हणून आपण सूर्याचा मंत्र
ओम ह्रीम सूर्याय नमः या मंत्राचं पठण करावं। पितृमंत्र कुठले म्हणावेत तर पितृदेवताय नमः हा सोपा मंत्र आहे। तर या दिवशी 108 वेळा या मंत्राचं पठण करावं किंवा 11 वेळा 21 वेळा मनोभावे पठण करावं। सकाळी किंवा दुपारी 12 वाजायच्या दरम्यान दक्षिण दिशेला दोन्ही हात वर करून आपल्या पितरांना नमस्कार करायचा आणि त्यांचं स्मरण करायचं आणि त्यानंतर श्राद्ध भोजन किंवा अन्नदान द्यावं। या दिवशी दीपदान जर आपण केलं म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा, कुठल्याही तेलाचा दिवा चालेल। या दिव्याची ज्योत ही मात्र दक्षिण दिशेकडे करायची। पितरांचं स्मरण करून पिंपळाच्या झाडाखाली दीपदान करावं म्हणजे एक दिवा लावायचा। तसेच एक कणकीचा दिवा आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्याच्या मधोमध किंवा उजव्या साईडला दक्षिणेकडे तोंड करून लावावा, कारण पितृ हे सर्व पितरी अमावस्येला आपल्या उंबऱ्याच्या बाहेर असतात। तर हे सर्व उपाय आपण सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी करा। यातील जे जे जमतील ते उपाय आपण आवश्यक करावेत, ज्यामुळे नक्कीच आपले पितर शांत होतील आणि त्यांचा पुढचा जो मार्ग आहे तो देखील सुखकर होईल आणि मग आपोआपच ते आपल्याला आशीर्वाद देखील देतील। पितृदोष कमी होण्यास मदत होईल आणि मग आपले जे दैनंदिन जीवनातील अडचणी असतील, ज्या आपल्या समस्या असतील त्याचं देखील निवारण होण्यास मदत होईल। तर सूर्यग्रहण, सर्वपित्री अमावस्या याविषयीच्या ज्या शंका या व्हिडिओच्या माध्यमातून निरसन झालेल्या आहेत। माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी।